मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती इथं झालेल्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं महत्त्वाचा निर्णय घेत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली असून ते आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। या वेगवान राजकीय घडामोडींमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे। बारामतीतील श्रद्धांजलीच्या बॅनरांनी त्यांच्या मनाला चटका लावल्याचं या पोस्टरमधून स्पष्ट दिसतंय। रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व एक्स वर एक मन हेलावून टाकणारा संदेश शेअर केलाय। या संदेशातून त्यांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना एक कळकळीची विनंती केली आहे। अजित पवार यांच्या नावापुढे स्वर्गीय असा उल्लेख करू नये असं त्यांनी हात जोडून आवाहन केलंय। त्यांच्या या विनंती मागं केवळ भावना नाहीयेत, तर अजितदादांबद्दल असलेला जिव्हाळा आणि आत्मीयता दिसून येते। आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी बारामतीच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख करत लिहिले की बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि माननीय अजितदादा। आतापर्यंत जेव्हा या दोघांपैकी कोणाला सत्तेचं पद मिळायचं तेव्हा बारामतीत मोठमोठे अभिनंदनाचे बॅनर झळकायचे। त्या बॅनरांवर उपमुख्यमंत्री निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा ठळक अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा। ते दृश्य पाहून मन आनंदानं भरून यायचं, अभिमान वाटायचा, असं त्यांनी नमूद केलंय।